सूचना लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही शॉर्ट रेकॉर्डिंग करून पुन्हा ग्रुपवर टाका, काही हरकत नाहीये। वारंवार अनाउन्समेंट केली जाते गेले 3 दिवस। संदेश काय वाटतो या मॅच विषयी, काय म्हणशील? कारण की हा मॅच करो या मरो दोन्ही संघांसाठी आहे। यस, अगदी महत्त्वाची मॅच दोन्ही टीमसाठी, कारण या ठिकाणावरनं जिंकलात तर मात्र तुमचं आव्हान जे आहे या स्पर्धेतील ते जिवंत राहील, अन्यथा मग नक्कीच ही स्पर्धा सोडावी लागेल तुम्हाला। या मुख्य व्यासपीठावर नांदे पाटील देखील उपस्थित झालेले आहेत, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। चला मॅच ऑन करा आपण। बॅटर लगेच मैदानात मध्ये जायचे। सलामीची जोडी साई कृपा डुंगे टीम संघाची आपल्याला पाहायला मिळत आहे। हे मॅच फार रंगतदार मॅच तुम्हाला पाहायला मिळेल। वडूनगर संघ पूर्णपणे ताकदीनुसार या मैदानामध्ये उतरलेला आहे। विक्रम स्पोर्ट वडूनगर, महेश काबूकर यांनी आज इतिहास नोंदवला, आपल्या नावावर अर्धशतक झलकवलं आणि आज जीवनने देखील अर्धशतक झलकवलं याच मैदानावर। आणि काल नामदेव चौधरी सरुली गावचे खेळाडू आहेत, त्याने तर रेकॉर्डच बनवला कालच्या दिवसामध्ये। 1-2 मॅच मध्ये 82 धावा बनवल्या, खाऊ नाहीये इतक्या धावा बनवणं, आणि ते देखील वयाच्या 55 वयाच्या अंतर्गत असलेले खेळाडू। खूप चांगला क्रिकेट त्यांचं पाहायला मिळाला कालच्या दिवसामध्ये। आमचं कॉम्बॉक्स माझ्या उजव्या बाजूला झिडकेचा गोड आवाज रोहन पाटील, आणि त्यांच्या बाजूला आमचे सर्वांचे प्रिय मेरी आवाज मेरी पहचान संदेशजी वखारे यांना आपण पाहत आहेत आमच्या कॉम्बॉक्समध्ये। सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। मॅच ऑन। रफ्तार के सौदागर महेश काबूकर, पहिला चेंडू समोर खेळायचं होतं, मिस टाइम झाले चेंडू हवेमध्ये। क्षेत्ररक्षक भिरू चेंडू मागे, थोडंसं लेट, मात्र लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करते तोपर्यंत 2 धावा इथे पूर्ण झालेल्या आहेत। कुठेतरी भिरू याने ट्राय करायला हवं होते संदेश। नक्कीच मात्र झेलपासून दूर राहिला आणि त्या दरम्यान 2 धावा देखील कंप्लीट झाल्यात। प्रत्येक धाव जी आहे ना ती अति महत्त्वाची आहे दोन्ही टीमसाठी। मिस्टर यो सोमनाथ मात्र आमच्याशी जोडलेला आहे, रांजणी गावचे एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। महेश, अतिशय सुंदर असा हा स्क्वेअर ऑफ द विकेट। क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, मात्र फक्त प्रयत्न करेल कारण की चेंडू चाललाय बंदुकीच्या गोलीच्या प्रमाणे, येतोय चौकार। खडे खडे अगदी जागेवरून आपण पाहिलं, स्क्वेअर कट केला होता, खाली क्षेत्र निवडला आणि त्यावर आल्यात 4 धावा। अर्थातच 2 बॉल टाकून झाल्यात आणि धावा झाल्या आहेत 6। चांगली सुरुवात पाहायला मिळते आहे साई कृपा डुंगे टीम। पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे यावेळेस डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये, चांगली फिल्डिंग पाहायला मिळत आहे। 1 धाव कंप्लीट आहे। चांगल्या गोलंदाजाच्या समोर जेव्हा पहिल्या 2 चेंडूवर 6 धावा येत आहेत तेव्हा सन्मान देखील देणं फार महत्त्वाचं आहे गोलंदाजाला। हा चेंडू जर पंच केला असता तर कदाचित पॉइंट कव्हरच्या वरतून चौकार षटकार देखील खेळू शकले असते, मात्र एक सिंगल धाव आली आहे। नक्कीच शॉर्ट चेंडू होता, गॅप भरपूर मोठा आहे, क्षेत्ररक्षक पोहोचलाय चेंडू मागे, 2 धावा इथे पूर्ण होत आहेत। खूप चांगला क्रिकेटमध्ये क्रिकेटची लाईफलाईन सिंगल डबल आहे, तीच इथे वापरली जाते। फलंदाज विनोद आणि राकेशच्या माध्यमातून धावसंख्या 9 धावा। मागच्या मॅचमध्ये नक्कीच तुम्हाला पाहायला मिळालं की 8 धावा बनवल्या होत्या साई कृपा डुंगे टीम संघाने, 9 धावा डिफेन्स केल्या होत्या डुंगे संघाने। आणि आता पाहूया आपल्या गावाच्या बाजूलाच गाव असलेला हा वडूनगर, त्या गावासमोर खेळताना डुंगे टीम। महेश काबूकर 4 चेंडू टाकलेत, अजून 2 चेंडू टाकायचे आहेत। पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न, ऑफ स्टिक सोडून चाललाय, पंच वळतायत, वाईटचा इशारा आलाय, एक्स्ट्रा धाव मिळतीये। धाव संख्या 10 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत। अजूनही प्रेक्षक मोठ्या संख्येने या मॅचला एन्जॉय करताना युट्यूबच्या माध्यमातून। महेश काबूकर पुन्हा एकदा टॅप केलाय चेंडूला, क्षेत्ररक्षक वेगाने आले चेंडू मागे, 1 धाव आली आहे, दुसरं धाव घेण्याचा प्रयत्न आहे, हलकसं मिसफील्ड झालं, मात्र 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत। या 2 धावांनी संघाची धावसंख्या 12 धावा धावफलकावर झालेल्या आहेत।
शेवटच्या चेंडूवर जर मोठा फटका आला तर हा टार्गेट फार मोठा होईल संदेश. नक्कीच, कारण आतापर्यंत 12 धावा बनल्यात. धावा ज्या आहेत त्या चांगल्या बनल्यात. 12 धावा कमी नाही आहेत. वेलकम मंडळाचे सचिव सन्माननीय प्रदीप जोशी आमच्या काकासर इथे उपस्थित झालेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. खऱ्या अर्थाने खूपच मेहनत घेतली आहे. गणेश ठाकरे असो मग संतोष तरे असो सकाळपासून इथे उपस्थित आहे. तिथे आता चेंडू हवेमध्ये, शतरक्षक चेंडू खाली आहे, झेल सुटली है, मौका भी दिया और 2 रन भी दिए. अब खतरे की घंटी बजती हुई अब वडूनगर टीम की. काय गोलंदाजी राहिली आहे, त्या गोलंदाजीमध्ये भरपूर चुका शतरक्षणामध्ये पाहायला मिळाल्या. आता टोटल धावा झालेल्या आहेत त्या 14 आणि 15 धावा. संदेश काय आता इथून काय म्हणणार तू? नक्कीच, आता मात्र लक्ष जे आहे ते चांगलं उभं केलं गेलंय. कारण मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं फक्त आणि फक्त 9 धावा सोनाली टीमला बनवायच्या होत्या, त्या मात्र काढू दिल्या नव्हत्या गोलंदाज राकेश पाटीलने. आणि आता या ठिकाणी तर 14 धावा बनल्यात, 15चं लक्ष उभं केलं आहे. अर्थातच लक्ष चांगलं आहे, परंतु समोर देखील महेश काबूकर आहे, हेही विसरून चालणार नाही आहे. नक्कीच नक्कीच. सायंकाल रंगीन करण्याकरिता भिवंडी ग्रामीण 40+ संघटनेचे सचिव सन्माननीय प्रदीपदादा जोशी साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. या व्यासपीठावर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सर्व लेखाजोखा त्यांच्या माध्यमातून केला जात आहे. या भिवंडी ग्रामीण 40+ संघटनेचे आपण पाहते सचिव प्रदीप जोशी साहेब होते उपस्थित झालेले आहेत. वेळ अजिबात नाही आहे. चला मैदानाच्या आतमध्ये साईकृपा डुंगे टीम आपण आपलं क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. खूप चांगला क्रिकेट आहे. दोघांचं देखील आम्ही कौतुक करू. खास करून विनोद आणि राकेश जबरदस्त संघर्ष केला आपल्या गावासाठी. गावाचं क्रिकेट अभिमानाचं क्रिकेट आहे. तुम्ही जितकं चांगलं खेळणार तितकी वाव मिळेल तुम्हाला. गोलंदाजी चांगली होती, मात्र क्षेत्ररक्षण कुठेतरी चुकीच पाहायला मिळालं वडूनगर संघाच्या माध्यमातून. दीपक चौगुले टीम मध्ये 11 मध्ये तुम्ही बघितलं खेळताना. डुंगे टीम प्लीज वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. आपण यस, चला मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा, क्षेत्ररक्षण सजवून घ्या, मॅचला आपण सुरुवात करूया. संदेश, माझ्या या क्रिकेटच्या जर्नीमध्ये पहिल्यांदा बघतोय की 2 फलंदाज सर्व प्रथम अगोदर मैदानामध्ये झालेले आहेत. क्षेत्ररक्षण अजूनही मैदानामध्ये गेले नाहीयेत. चला टीम डुंगेचे कॅप्टन यस राजा विथ महेश काबूकर ही जोडी आपण पाहतोय. 15 धावांचे लक्ष आहे 6 बॉलमध्ये. अर्थातच एका ओव्हरची मॅच आपण पाहतोय. या ठिकाणावरनं पुढे वाटचाल कोणत्या संघाला मिळेल हे मात्र हे 6 चेंडू सांगून जातील. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. पंधरा धावांचं लक्ष आहे. 6 बॉलचा हा खेळ. पाहूया कोणता संघ आपलं वर्चस्व या ठिकाणी दाखवेल.
चला मॅचला आपण सुरुवात करूया. 6 चेंडू 15 धावांचे लक्ष्य. राकेश पाटील बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत आहेत. मागच्या मॅचमध्ये टीम सोनालीला 9 धावा काढू दिल्या नव्हत्या 6 बॉलमध्ये आणि आता मात्र 15 धावांचे लक्ष्य आहे. परंतु तो संघ वेगळा होता, ते फलंदाज वेगळे होते. यस मॅच ऑन. खेळाला सुरुवात. षटकातील पहिला बॉल 15 धावांचे लक्ष्य. त्या लक्ष्याचा पाठलाग. खेळाला सुरुवात. पहिला बॉल. पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. संपर्क हवा तसा नाहीये. समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचत आहेत. कुठेतरी लांबूनच हा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता महेश काबूकर यांनी. एक धाव आली आहे. 15 धावांचं लक्ष्य आहे. 6 चेंडूचा खेळ आहे. यस लांबून खेळण्याच्या प्रयत्नात बॅटचा टो लागला होता. सिंगल आली आहे त्या ठिकाणी. सिंगल सोबत समाधान मानावं लागलंय. पहिला बॉलवर सिंगल आणि आता मात्र 5 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे. राकेश पाटीलकडे वेग भरपूर चांगला आहे. अगदी सातत्याने वेगाने गोलंदाजी करत असतो. षटकातील पुढचा बॉल. राकेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. समोर राजाला आपण पाहतोय. डावखुरा फलंदाज राजा. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करेल, कारण या ठिकाणावरनं अजूनही 5 बॉलमध्ये 14 धावा काढायच्या आहेत. चेसिंग कंपल्सरी आहे. ऑन साइडला प्रोटेक्शन वाढवलं गेलंय फलंदाज राजासाठी. पुढचा बॉल. या भलेसा बॉल हुक केलाय. हो 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 व्हॉट अ शॉट. अतिशय सुरेख फटका. अगदी लांब पल्ल्याचा षटकार फलंदाज राजाच्या बॅट मधून. पत्रा बजाव सिक्सर पाहायला मिळाला. मात्र चेंडू आला हे फार महत्वाचं आहे. अथवा पुन्हा एकदा मॅच थांबली असे संदेश. नक्कीच नक्कीच. अतिशय दमदार फटका. पूर्णपणे सफल झाला राजा आणि त्यानंतर मात्र प्रहार झाला होता. पत्रा बजाव षटकार पाहायला मिळाला. 6 धावफलक 7 वर पोहोचलाय. 4 चेंडू आणि विजयासाठी 8 धावांची आवश्यकता. यावेळेस देखील टॉप एज लागलाय. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षकाचा अंदाज चुकलाय. लॉंग स्टॉप रिझन कडे बॉल ट्रॅव्हल झालाय आणि पाहता पाहता निघून जातोय सीमा पार. मिळतील 4 धावा. चौकार. कडक 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 बॅटिंग पाहायला मिळते इथे. राजा ऑन फायर नाव. षटकानंतर चौकार धसका दम पाहायला मिळाला. यस, कारण पहिल्या बॉलवर सिंगल आणि त्यानंतर मात्र 2 बॉल 2 मोठे फटके फलंदाज राजाच्या बॅट मधून. जबरदस्त बॅटिंग करताना आपल्या संघासाठी 15 धावाचं लक्ष्य आहे आणि आतापर्यंत धावा झालेल्या आहे त्या 11. 4 धावांची आवश्यकता आहे अजूनही. यस, उर्वरित 3 बॉलचा खेळ बाकी आहे. राकेश पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. या बलेचा बॉल सोडून दिलाय कारण दिशा तपासावी लागेल. यस, इट्स अ वाईट बॉल आणि यष्टीरक्षकाची चुकी. एक धाव पलून काढली गेली आहे. अर्थातच अवांतरच्या स्वरूपात या 2 धावा आल्यात आणि या 2 धावांच्या मदतीने आता मात्र समीकरण अगदी सोपं झालंय. उर्वरित 3 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 3 बॉलमध्ये फक्त आणि फक्त 2 धावांची आवश्यकता आहे. क्या रिकॉर्ड बना पाएंगी टीम साई कृपा डुंगे? डिफेंस करेंगे गेंदबाज राकेश. नक्कीच पाहूया राकेश या 2 धावा वाचवेल का. परंतु आतापर्यंत टीम विक्रम स्फोट वडूनवरचा विचार केला तर कुठेतरी पारडत जड आहे. षटकातील पुढचा बॉल. राकेश
या बलेचा बॉल हलक्या हाताने समोरच्या दिशेने उडवलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुकी करतायत. कॅच ड्रॉप झाली आहे आणि अशा प्रकारे मॅच देखील ड्रॉप झाली आहे. डुंगे टीमचा विचार केला तर 2 धावा कंप्लीट, मॅच फिनिश, सामना जिंकलाय विक्रम स्पोर्ट वडुनगर टीमने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. कॅच नाही तर मॅच सोडली आहे, मॅच जिंकली इथे. या सो उद्या शेड्यूल जे आहे ते बरोबर 9 वाजल्यापासून सुरुवात होईल.